सलमान खानला पाकिस्ताननं दहशतवादी घोषित केलं। यासाठी सलमान खानचं कुठलं कृत्य नाही तर फक्त एक वक्तव्य कारणीभूत ठरलंय। असं नेमकं काय सलमान खान बोललाय पाहूयात। सलमान खानला दहशतवादी घोषित केलंय। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। पण आता तुम्ही म्हणाल की हा सलमान खान म्हणजे केवळ नामसाधर्म्य असणारा कोणीतरी असेल आणि दहशतवादी कृत्य केल्याने त्याला दहशतवादी घोषित केलंही असेल। पण सलमान खान म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपला भाईजान म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आहे। फक्त त्याला दहशतवादी म्हणून घोषित करणारा देश भारत नसून पाकिस्तान आहे। सलमान खानची फॅन फॉलोइंग भारताप्रमाणे पाकिस्तानात सुद्धा आहे। इथेही सलमानचा चाहता वर्ग आहे। चित्रपट, बिग बॉसचं शूटिंग, वैयक्तिक आयुष्यातील आजाराच्या काही समस्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या सलमानने असं काय केलं की त्याला थेट दहशतवादी ठरवलं जातंय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर सलमानच्या एका व्हिडिओमध्ये आहे। तमिल फिल्म और तेलुगु फिल्म और मलयाली फिल्म, they will do hundreds of crores of business just in this belt, just in the GCC belt, because so many people from our countries have come here. There are people from Balochistan, there are people from Afghanistan, there are people from Pakistan. Everyone is working here. सौदी अरेबियातल्या एका कार्यक्रमातला हाच तो व्हिडिओ आहे ज्यामुळे सलमानला दहशतवादी घोषित केलं गेलंय। यावेळी सलमानच्या बाजूला शाहरुख खान आणि आमिर खान देखील हजर होते। आता तुम्ही म्हणाल की या व्हिडिओत तर असं काहीच नाहीये की ज्याचा दहशतवादाशी संबंध जोडला जाईल। तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी बरोबर आहे, पण हे आडमुठ्या पाकिस्तानला कोण सांगणार? त्याचं झालं असं की यात बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वेगवेगळा उल्लेख केल्याने पाकिस्तानला मिरची लागली आणि रागाच्या भरात राईचा पहाड करत पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाने अधिसूचना काढत सलमानला 4th शेड्यूल मध्ये टाकलं, म्हणजेच दहशतवादी म्हणून घोषित केलं। हे 4th शेड्यूल तिथल्या दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत येतं। यानुसार अशा व्यक्तीवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होते। सलमान खानला त्यांच्या दहशतवाद विरोधी अधिनियमाच्या शेड्यूल 4 मध्ये टाकलेलं आहे, म्हणजेच सलमान खानला दहशतवादी करार केलेला आहे। असं जरी झालं तरी सलमान खानवर याचा काहीही विपरीत परिणाम होणार नाही, कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये प्रत्यार्पणाचा करार नाहीये। त्यामुळं पाकिस्ताननं विनंती जरी केली तरी सुद्धा भारत सलमान खानला पाकिस्तानच्या हवाली करण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही। सलमानच्या वक्तव्यानं पाकिस्तानी नेतृत्वाला जरी मिरच्या झोंबल्या असल्या तरी बलोच नेत्यांनी मात्र सलमानचे आभार मानले आहेत। सलमानच्या वक्तव्यामुळे 6 कोटी बलूच नागरिकांना आनंद झाल्याचं बलोच नेते मीर यार बलोच यांनी म्हटलंय। बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 40% अधिक आहे। तसंच जबरदस्तीने फसवणूक करून बलुचिस्तानवर पाकिस्तानने कब्जा मिळवलाय। गेल्या कित्येक वर्षांपासून पाकने बलोच जनतेवर अनन्वित अत्याचार केले। इथले नेते, तरुण मुलं यांना लष्कराने ठार केलं। त्यामुळे पाकिस्तान विरोधात बलुचिस्तानात तीव्र भावना आहेत। बलुचिस्तानवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवणाऱ्या मेहरंग बलोच या महिला नेत्याला सुद्धा पाकिस्तानने तुरुंगात डांबलाय। पाक विरोधातला रोष तिथे इतका तीव्र आहे की बलोच गट पाक विरोधात सशस्त्र संघर्ष देखील करतायत। सलमानने सौदीमध्ये बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केल्यानं पाकने एकदम टोकाचं पाऊल उचललं आणि सलमानला थेट दहशतवादी घोषित केलं, ज्यामुळे जगभरात या मुद्द्याची चर्चा होते आहे। अर्थात सलमानने हा उल्लेख जाणीवपूर्वक केलाय की अनावधानाने याचं उत्तर सलमानच देऊ शकेल, पण पाकिस्तानचा आतताईपणा, आडमुठेपणा यामुळे अधोरेखित झाला हे नक्की। सौरभ गुरटकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।